डेरिव्हेटिव्ह मधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कुठला असा जर का प्रश्न तुम्ही मला विचारलात तर त्याचा आन्सर आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन. आणि इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी थेरमनुसार आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो आणि तो फॉर्म्युला असा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनव्हर्स ऑफ y इज इक्वल्स टू 1 बाय f डॅश ऑफ x और सिंपली dx by dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy by dx वेअर dy by dx नॉट इक्वल्स टू 0. या फॉर्म्युलेच्या मदतीने आपण इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो. आता मागील बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन बघूयात. आजचा जो क्वेश्चन आहे तो असा आहे फाइंड dy by dx if y is equals to tan inverse in bracket root of 3 minus x divided by 3 plus x. हा क्वेश्चन फेब्रुवारी 2024 च्या बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. तर चला स्टेप बाय स्टेप या प्रॉब्लेमचं सोल्युशन स्टडी करूयात. आधी काय गिवन आहे ते लिहूयात. गिवन y is equals to tan inverse in bracket root of 3 minus x divided by 3 plus x. Okay. To simplify, we use a trigonometric substitution. Put x is equals to 3 into cos 2 theta. या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण x is equals to 3 into cos 2 theta असं सबस्टिट्यूशन केलंय. मग जर का x ची व्हॅल्यू अशी असेल तर थीटाची व्हॅल्यू काय येईल? फ्रॉम दिस थीटा इज इक्वल्स टू 1 by 2 into cos इनवर्स ऑफ x by 3. सिंपल टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला थीटाची व्हॅल्यू मिळेल आणि थीटा हा आहे 1 by 2 cos इनवर्स ऑफ x by 3. याला आपण म्हटलं इक्वेशन 1. ओके. नाउ सबस्टिट्यूट x in the equation for y. We get y is equals to tan inverse in bracket root of 3 minus 3 times cos 2 theta divided by 3 plus 3 times cos 2 theta. दोन्ही टर्म मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण 3 कॉमन घेऊ शकतो. मग आपल्याला y is equals to tan inverse in bracket under root of 3 in bracket 1 minus cos 2 theta divided by 3 in bracket 1 plus cos 2 theta अशा टर्म्स मिळतील. ओके. युजिंग फॉर्म्युलाज 1 minus cos 2 theta जो आहे तो असतो 2 times sin square theta आणि 1 plus cos 2 theta जो असतो तो असतो 2 times cos square theta. हे डबल अँगलचे जे काही फॉर्म्युले आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये हे फॉर्म्युले तुम्हाला मिळतात. यानुसार आपण 1 minus cos 2 theta ला 2 sin square आणि 1 plus cos 2 theta ला 2 cos square असं लिहू शकतो. याचा जर का वापर केला तर आपल्याला y is equals to tan inverse in bracket root of 3 तर कॅन्सल झालेलाच होता. ब्रॅकेट राहिलेले आहेत. त्या ब्रॅकेट मधल्या ज्या काही फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज आहेत त्या इथे सबस्टिट्यूट करतोय. तर त्यानुसार आपल्याला 2 sin square theta न्यूमरेटर मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 cos square theta असं सबस्टिट्यूट करावं लागेल. ते इथे सबस्टिट्यूट केल्यामुळे न्यूमरेटर जो आहे अंडर रूट मध्ये तो झाला 2 sin square theta आणि डिनॉमिनेटर जो आहे तो 2 cos square theta असा लिहिला. 2 कॅन्सल होईल. sin square डिवाइडेड बाय cos square तो असतो tan square. त्यामुळे आपल्याला y ची टर्म जी आहे ती मिळेल tan इनवर्स इन ब्रॅकेट रूट ऑफ tan square theta. ओके. आता इथे रूट आहे आणि tan square सुद्धा आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे तिथे सिंपल y इज इक्वल्स टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये tan theta एवढीच टर्म आपल्याला मिळेल. आता इथे tan इनवर्स सुद्धा होता आणि tan सुद्धा होता. त्यामुळे tan इनवर्स tan कॅन्सल झाला आणि y इज इक्वल्स टू सिंपल आपल्याला फक्त थीटा एवढीच टर्म मिळाली. पण थीटाची व्हॅल्यू आपण काय लिहिली इथे 1 by 2 cos इनवर्स ऑफ x by 3. त्यामुळे ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. नाउ सबस्टिट्यूट बॅक फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट y इज इक्वल्स टू 1 by 2 cos इनवर्स ऑफ x by 3. आता ही सिंपल टर्म झाली आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करूया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट dy by dx इज इक्वल्स टू 1 by 2. हा कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ x by 3 अशी टर्म आपल्याला डिफरन्शिएट करावी लागेल. आता cos इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फॉर्म्युलानुसार माहिती आहे. तो इथे आपण लिहूयात. मग dy by dx इज इक्वल्स टू मिळेल 1 by 2 जशाला तसा फॉर्म्युला होता -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस जी काही टर्म तिथे असते ब्रॅकेट मध्ये ती होती x by 3. त्यामुळे x by 3 चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 3 मल्टिप्लाय करावं लागेल. तो मल्टिप्लाय केला. अशा पद्धतीने dy by dx इज इक्वल्स टू आपल्याला मिळतं -1 डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर बाय 9 आणि इकडे x by 3 चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येतो 1 by 3. ओके. याला अजून सिम्प्लिफाय करूयात. -1 by 6 आपण साइडला लिहिला. मल्टिप्लिकेशन मध्ये राहिला 1 अपॉन रूट ऑफ 9 मायनस x स्क्वेअर
कंप्लीट डिनॉमिनेटर 9. जो डिनॉमिनेटर आहे आपण त्याला कॉमन लिहिलं. अशा पद्धतीनं आता या स्टेपमध्ये आपण -1/6 जशाला तसा लिहिलाय, पण जो डिनॉमिनेटरमध्ये 9 जो आहे तो स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहिण्यासाठी आपण तो डिनॉमिनेटरमध्ये 3 येईल, पण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे तो आला न्यूमरेटरमध्ये. त्यामुळे ही जी टर्म आहे ती आली 3 डिवायडेड बाय √9 - x². देअरफॉर द फायनल आन्सर इज dy by dx is equals to -1/2 × 9 - x². असं फायनल आन्सर मिळालं. तर अशा पद्धतीनं दिलेला जो काही y होता त्याला डिफरन्शिएट करत असताना आपण वेगवेगळ्या टर्म्स इथे अप्लाय केल्या. y is equals to tan inverse in bracket √3 - x divided by 3 plus x हे जे गिवन होतं ह्याच्यावरनं आपण त्याला डिफरन्शिएट करून dy by dx ची जी टर्म आहे ती मिळवली आणि ती आली -1/2 √9 - x². अशा पद्धतीने आपल्याला एक्झाममध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. अशा टेक्निक्स, असे फॉर्म्युलेज आपल्याला लर्न जर असतील तर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊन याचा आन्सर मिळवू शकतो. तर आता इथे थांबूया. थँक्यू.